नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद या टॉपिकला सुरुवात केली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वाक्यातील कर्ता शोधणे। वाक्यातील कर्ता शोधणे। कर्ता म्हणजे काय? क्रियापदाने दाखविलेली क्रिया करणारा जो असतो त्यास कर्ता असे म्हणतात। म्हणजे वाक्यामध्ये जो क्रिया करत असेल, उदाहरणार्थ राम आंबा खातो, याच्यामध्ये क्रियापद कोणतं येतं? खातो। तर आंबा खाण्याची क्रिया कोण करत आहे? राम। म्हणून राम हे काय झालं? कर्ता। तर कधीकधी वाक्यामध्ये कर्ता लपलेला असतो, तर कधीकधी वाक्यामध्ये आपल्याला कर्ता लगेच दिसतो। पण जर वाक्यामध्ये कर्ता लपलेला असेल तर तो कर्ता ओळखायचा कसा, ते आता आपण पाहूया। कर्ता शोधण्याची पद्धत। पहिली पायरी, वाक्यातील क्रियापद शोधावे। दुसरी, क्रियापदाचा धातू शोधावा। तिसरी, धातूला नारा नारी कोण किंवा नारे काय असा प्रश्न विचारावा आणि येणारे उत्तर जे असते ते असते कर्ता। आता आपण एका उदाहरणाने बघूया। राणी चिंच खाते। क्रियापद काय या वाक्यामध्ये? खाते। या खातेचा मूळ धातू काय आहे किंवा मूळ शब्द काय आहे? तर खा। खा पासून हा शब्द क्रियापद तयार झालेला आहे, म्हणून धातू खा आलेला आहे। या धातूला आपल्याला नारा नारी कोण किंवा नारे काय असा प्रश्न विचारायचा आहे। मग इथे मी प्रश्न तयार केला आहे, खाणारी कोण? राणी। म्हणजे कर्ता काय आहे? राणी। आता आपण इथे एक उदाहरण बघूया। कोंबड्याला तुरा शोभतो। क्रियापद काय आहे? क्रियापद शोभतो। या शोभतो या क्रियापदाचा धातू काय आहे? तर शोभ। शोभ या धातूपासून शोभतो, शोभतात, शोभणे अशी क्रियापदे तयार होतात, म्हणून शोभ हा धातू आहे। या धातूला नारा नारी कोण किंवा नारे काय असा प्रश्न तयार करायचा आहे। मग आपण कसा प्रश्न तयार करणार? कोंबड्याला काय शोभणारे? उत्तर आहे तुरा। म्हणजे याचा कर्ता काय आला? तुरा। या भागावरती प्रश्न तुम्हाला विचारला जातो, दिलेल्या वाक्यातला कर्ता ओळखा। जरी कर्ता तुम्हाला माहीत असला तरी तुम्ही या पद्धतीने स्टेप करून तुम्ही कन्फर्म कर्ता ओळखू शकता। आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे, सर्वांना मराठी येते। हे उदाहरण तुम्ही या पद्धतीने सोडवून मला कमेंट बॉक्समध्ये या वाक्याचा कर्ता शोधून सांगायचा आहे। वाक्य आहे सर्वांना मराठी येते। या वाक्यातला कर्ता ओळखा। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कर्ता सांगायचा आहे। हा भाग समजला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।